आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। सर्वोच्च न्यायालयाने मागासवर्गीयांच्या आरक्षणासंदर्भात दिलेल्या उपवर्गीकरण अबकड करणे हे नुकसानकारकच आहे असे मत रिपब्लिकन सेनेचे राज्य उपाध्यक्ष विजय वाकुडे यांनी व्यक्त केले। परभणी शहरातील राहुलनगर येथे समाज मंदिराच्या सभागृहात 21 सप्टेंबर रोजी परिवर्तनवादी युवा तरुणांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयाने उपवर्गीकरण व क्रिमिलेअर बाबत दिलेल्या निकालावर विद्वत सभा व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते। या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी रिपब्लिकन सेनेचे राज्य उपाध्यक्ष लोकनेते विजय वाकुडे यांची उपस्थिती होती, तर प्रमुख वक्ते तथा मार्गदर्शक म्हणून संविधानाचे गाडे अभ्यासक इंजिनियर ॲडव्होकेट डॉक्टर भीमराव हटकर यांची उपस्थिती होती। यावेळी मंचावर विद्रोही कवी तथा साहित्यिक प्रेमानंद बनसोड, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे वरिष्ठ अधिकारी सुरेश हिवराळे, विद्रोही सांस्कृतिक चळवळी महाराष्ट्राचे सचिव यशवंत मकरन, चर्चासत्राचे मुख्य आयोजक आशिष वाकुडे यांची उपस्थिती होती। यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून इंजिनियर भीमराव हटकर म्हणाले की आरक्षणातील वर्गीकरणामुळे मागासवर्गातील 59 जातींचे मोठे नुकसान होणार आहे। मागासवर्गीयांसाठी क्रिमिनल लावणे योग्य नाही। या संदर्भातील अतिशय महत्त्वपूर्ण मुद्दे त्यांनी बोलताना सांगितले। हा निकाल म्हणजे संपूर्ण मागासवर्गीयांच्या विरोधात असल्यासारखे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले। यावेळी शहरातील विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, प्राध्यापक, शिक्षक, विविध पक्षातील कार्यकर्ते असणारे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। चर्चासत्राचे प्रास्ताविक आयोजक आशिष वाकुडे यांनी केले, तर सूत्रसंचालन विश्वजित वाघमारे यांनी केले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजन समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले। आज परभणी येथील राहुलनगर या सभागृहामध्ये आशिष वाकोडे आणि त्यांच्या सहकारी तरुण मित्रांनी सर्वोच्च न्यायालयाच्या 1 ऑगस्ट 2024च्या निकालाच्या अनुषंगानं विद्वत सभा व चर्चासत्राचे आयोजन केले होते। हा निर्णय अनुसूचित जातीचे न्याय हक्क हा संपुष्टात आणणारा निकाल आहे। यामुळं अनुसूचित जातीमध्ये विविध उपवर्गीकरण होऊन समाजामध्ये भेद निर्माण होऊन क्रिमिलेअर लागून या समाजाची पूर्ण सृजनशीलता या निकालामुळं संपुष्टात येणार आहे आणि म्हणून या निकालाचं हे रिव्ह्यू झाला पाहिजे, पुनर्पडताळणी झाली पाहिजे किंवा संसदेनं विशेष अधिवेशन बोलावून संविधान दुरुस्ती करून या निकालाला निष्प्रभ केलं पाहिजे आणि ते करण्यासाठी समाजाने सरकारवर आणि सर्व मीडियावर अशा पद्धतीचा दबाव निर्माण केला पाहिजे की ज्यामुळं सरकार या निकालाला निरस्त करण्यासाठी आवश्यक तो कायदा आणि घटना दुरुस्ती करेल। सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे तो अत्यंत वेदनादायक आणि दुःखदायक निर्णय आहे। कारण अबकड हे वर्गीकरण हे संविधान विरोधी वर्गीकरण आहे असं मला वाटतं। कारण 2011 नंतर आजपर्यंत जनगणना झालेली नाही। जोपर्यंत जनगणना होणार नाही तोपर्यंत अबकड हे वर्गीकरण कसं काय होऊ शकतं आणि या संदर्भात जाणीवपूर्वक मनुवादी व्यवस्था दलित समाजातील इतर जातींना सोबत घेऊन हा खेळ करत आहे। या मनुवाद्यांच्या विरोधात आपण सर्वांनी एकत्र येऊन लढलं पाहिजे, तरच हा लढा यशस्वी होईल हा आजच्या या कार्यक्रमामागचा उद्देश होता। आणि हे वर्गीकरण तात्काळ रद्द करावे यासाठी संसदेने विशेष अधिवेशन द्यावे अशी मागणी मी करतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्येच आम्हाला शेड्यूल कास्टमध्ये 59 जाती आहेत त्यांना एकत्र आरक्षण दिलेलं आहे आणि 13% आरक्षणाचा फायदा या 59 जाती सर्व समान प्रकारे घेतात। पण या महाराष्ट्र शासनाने राजकारण या 2 जातीमध्ये भांड लावण्याचं काम आणि राजकारण करण्याचं काम हे या सरकार महाराष्ट्राचं सरकार या देशात सरकार करत आहे। या उपवर्गीकरणामुळे जो नंतर या समाजातील सगळ्या जातींना नुकसान होणार आहे हे सर्वांनी समजून घेतलं पाहिजे। या उपवर्गीकरणाचा आम्ही त्यांना सहमत करणार नाहीत। आम्ही प्रत्येक आंबेडकरी समाजातील प्रत्येक तरुण
या उपवर्गीकरणाला विरोध करणार आहेत आणि आज प्राथमिकता आम्ही आज जे चर्चासत्र घेतलेलं आहे, लवकरच या उपवर्गीकरणाच्या विरोधात एक चांगलं आंदोलन या महाराष्ट्रभरात उभारण्याचं काम आंबेडकर समाज आणि आम्ही सर्वजण करणार आहोत. जोपर्यंत आंबेडकर समाजातील प्रत्येक तरुण जिवंत आहे तोपर्यंत आम्ही हे उपवर्गीकरण होऊ देणार नाही. 59 जाती त्याच्यापैकी असणारे प्रमुख समज गैरसमज ज्याही गोष्टी आहेत आता हक्क की सर्वांनाच घेऊन आम्ही सर्व जातीतल्या प्रमुख नेत्यांना घेऊ आणि जे विचारवंत आहेत, ज्यांना या जो निकाल दिलेला आहे पंजाब सरकार, त्या निकालाचा ज्यांना अभ्यास आहे अशा व्यक्तींना आम्ही समोर बोलू. संपूर्ण जातीतल्या प्रत्येक अशा मोठमोठे जे व्यक्ती आहेत त्यांना बोलू. एकत्र आम्ही बैठक घेऊन त्यांनाही या निकालाबद्दल सांगणार आहोत की हा निकाल आपल्या कोणत्याही 59 जातीतल्या कोणत्याही जातीसाठी योग्य नाही. ज्या 59 जाती एकत्र आहेत तोपर्यंत त्याची ताकद आहे. जर या कुठल्या या महाराष्ट्र सरकारचं एकच काम आहे की राजकारणाची पोळी भाजून घेण्याचं काम हे करतं. आता या महाराष्ट्रामध्ये मातंग आणि दलित म्हणजे महार आणि मातंग या दोन समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे. या मातंग समाजाला महार समाजाच्या विरोधात भडकवण्याचं काम करू, राजकारणाची पोळी भाजून घेण्याचं काम हे महाराष्ट्र सरकार करत आहे. पण आम्ही जोपर्यंत या मातंग समाजातल्या मधले सुद्धा अनेक तरुण आहेत जे आंबेडकरवादी विचारांचे आहेत, असे तरुणसुद्धा आमच्या सोबत आहेत आणि आम्ही कधीही हा निर्णय सक्सेस होऊ देणार नाही. याला आम्ही अखेरच्या आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत विरोध करू.